ती भ्रष्टाचाराने बरबटलेली महानगरपालिका क्लीन कशी करणार? भाजपकडे काय असे मेगा प्लॅन्स? कोटेकरजी, रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. मी असं सांगेन तुम्हाला. आता मी असं का बोलते की आम्ही जेव्हा सत्तेमध्ये येऊ आणि आमचा जेव्हा मेयर बसेल त्यावेळेला सर्वप्रथम इरेग्युलॅरिटीज लाईनीवर आणायला किंवा ज्या गोष्टी निगेटिव्ह मध्ये गेलेल्या आहेत त्या सगळ्या सुरळीत करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ जाईल. सर्व जाते की भारतीय जनता पार्टी सत्तेवरती येणार आणि लोकांच्या घरांवरती बुलडोझर चालवणार. कोटेकरजी, ह्याच्यावर मी एकच उत्तर देईन. SRA च काय परवा आपले माननीय मुख्यमंत्रीजी बोलले की आम्ही घर देणाऱ्यापैकी आहोत, घेणाऱ्यापैकी नाही. इकडे असणारा स्काय वॉक, जो नको असलेला स्काय वॉक कधी काढणार? कारण आता राज्यात केंद्रात तुमची सत्ता आहे. स्कायवॉक बद्दल पत्रव्यवहार ऑलरेडी झालेले जे मला माहिती आहे. तुमचे माननीय जे आमदार साहेब आहेत त्यांनी ते पत्रव्यवहार ऑलरेडी केलेले आहे. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. खरं तर ही लढाई भारतीय जनता पार्टी विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी आपल्याला पाहायला मिळते. परंतु भारतीय जनता पार्टीने लोकसभेला आणि विधानसभेला जो परफॉर्मन्स केलेला आहे तोच परफॉर्मन्स भारतीय जनता पार्टी वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत राखणार का? कारण आपण जर पाहिलं तर अलीकडे अनेक गोष्टी आपल्या समोर आल्या. इथले काही लोक तिथे गेले, तिथले काही लोक इथे आले. पूनम महाजन यांनी तर थेट ठाकूरांवरती घराणेशाहीचा आरोप केलेला आहे. माझ्यासोबत यावेळेला प्रभाग 5 क्रमांकच्या उमेदवार आहेत दर्शना त्रिपाठी. खरं तर ते ऍडव्होकेट आहेत, वकील आहेत. कोर्टामध्ये त्यांनी अनेक लढाई लढलेल्या आहेत. पहिल्यांदाच ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. आणि हा विभाग जर आपण पाहिलं तर या विभागामध्ये उत्तर भारतीय, गुजराती, जैन, मारवाडी, मराठी अशा समाजाची लोक राहतात. मॅडम, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. कशा प्रकारे पाहता ही लढाई? कारण 35 वर्ष ठाकूरांनी या वसई विरारमध्ये राज्य केलेलं आहे आणि तुमच्याच प्रभागामध्ये ठाकूरांचं मुख्य कार्यालय देखील आहे. तुमच्याकडे खूप मोठी संधी आहे ठाकूरांना हरवायची. कसं बघता या निवडणुकीकडे तुम्ही? खूप पॉझिटिव्हली बघते मी. आणि आमचा हेतू फक्त एवढा आहे, विकास आणि विकास. कारण हा आजचा भारत आहे आणि लोकांसाठी काय करण्याच्या हेतूने आम्ही पुढे आलेलो आहोत. बाकी जे इथे इरेग्युलॅरिटीज आहेत परहॅप्स त्या सगळ्या कुठेतरी संपायला पाहिजेत. त्यामुळे ही लढाई सुरू केलेली आहे आणि पाऊल उचललेलं आहे. मुख्यमंत्री येऊन गेले, आश्वासनापैकी किती आश्वासनं पूर्ण होणार? पूर्ण, सर्व पूर्ण होणार. कारण आपण मागचा रेकॉर्ड बघितला असेल तर भाजपाने दिलेले सर्व आश्वासनं पूर्ण केलेली आहेत आणि खूप मोठे प्लॅन्स आहेत पालघर जिल्ह्यासाठी. आपण ऐकलंच असेल मुख्यमंत्र्यांना. तर देवेंद्र फडणवीसजीने जे याच्या आधी ज्या योजना डिक्लेअर केलेल्या त्या पण चालू आहेत आणि यापुढेही जे योजना किंवा ज्या विकासाची वाटचाल सुरू झालेली आहे वसईसाठी, वसई तालुक्यासाठी, पालघर जिल्ह्यासाठी, ती नक्कीच भाजप पूर्ण करतात. 35 वर्ष बहुजन विकास आघाडी या पक्षाने वसई विरार शहरामध्ये राज्य केलं. वसई विरार शहर महानगरपालिकेची ओळख म्हणजे भ्रष्टाचाराने बरबटलेली महानगरपालिका. खूप अधिकारी जेलमध्ये जाऊन आलेले आहेत. मग ती भ्रष्टाचाराने बरबटलेली महानगरपालिका क्लीन कशी करणार? भाजपकडे काय असे मेगा प्लॅन्स? कोटेकरजी, रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. मी असं सांगेन तुम्हाला. आता मी असं का बोलते की आम्ही जेव्हा सत्तेमध्ये येऊ आणि आमचा जेव्हा मेयर बसेल त्यावेळेला सर्वप्रथम इरेग्युलॅरिटीज लाईनीवर आणायला किंवा ज्या गोष्टी निगेटिव्ह मध्ये गेलेल्या आहेत त्या सगळ्या सुरळीत करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ जाईल. कारण महानगरपालिकाकडे असंख्य योजना आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही. आपण बघितलं असेल तर अंमलबजावणी होत नाही. ह्या सगळ्या रेग्युलॅरिटीज करण्यासाठी वेळ जाईल. हा आजचा भारत आहे आणि लोकांना ह्या सगळ्या गोष्टीची आता जाणीव झालेली आहे. आता मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देईल की तुम्ही 35 वर्ष बोलले, मगाशी 35 वर्ष झाले. तर एखादा बाळ जन्माला आल्यावर 5-10 वर्षाने त्याला एक बेसिक सवय लागतात. तो थोडासा 15-16 वर्षाचा झाला की 10th स्टँडर्ड मध्ये आला, 16 वर्षाचा की त्याला एक हॅबिट्स होतात आणि त्या हॅबिट्स जनरली त्या पूर्ण आयुष्यभर कंटिन्यू राहतात. 1-2 सवयी सोडल्या तर. आणि नंतर तो एक कॅरियरमध्ये स्टेबिलाइज झाला की तो कमवायला सुरुवात करतो. मूल असेल ते 25-26 वर्ष झाली किंवा तो स्टेबिलाइज होतो असं आपण म्हणता येईल. पण 30-35 वर्षानंतर एखादा बाळ किंवा एखादा चाइल्ड काहीच करू शकत नसणार. तर ह्याचं उदाहरण आहे, त्याला एक तर करायचं नाहीये
किंवा ते जाणून बुजून चाललेले आहे. हे मी एक छोटंसं उदाहरण देईन तुम्हाला की हे मुद्दामून कुठेतरी चाललेलं आहे आणि विकास करायची इच्छा कुठे याच्यामध्ये दिसत नाहीये असं आहे. मॅडम, एक नेरेटिव्ह आता सेट केला जातोय, जे सोशल मीडियाचे माध्यम आहे त्यांच्यामधनं असं पसरवलं जाते की भारतीय जनता पार्टी सत्तेवरती येणार आणि लोकांच्या घरांवरती बुलडोजर चालवणार. कोटेकरजी, ह्याच्यावर मी एकच उत्तर देईन. SRA च काय परवा आपले माननीय मुख्यमंत्रीजी बोलले की आम्ही घर देणाऱ्यापैकी आहोत, घेणाऱ्यापैकी नाही. आणि हे सगळे जे मल्टी प्रोजेक्ट्स आहेत ते इम्प्लिमेंट करून लोकांना सुखसोयी आणि घर दिले जातील. हे आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं प्रॉमिस आहे, माझं नाही. मॅडम, एक जनतेचा एक प्रश्न आहे तुमच्या प्रभागामध्ये, हा प्रश्न लोकांसाठी भेडसावणारा आहे. हो, आपल्याला बोरिवलीकडून विरारला यायला 40 मिनिटं लागतात आणि विरारकडून लोकांना त्यांच्या घराकडे जायला 1 तास लागतो. त्याचं एक मुख्य कारण म्हटलं तर तुमचा हा जो इकडे असणारा स्काय वॉक आहे, जो नको असलेला स्काय वॉक कधी काढणार? कारण आता राज्यात केंद्रात तुमची सत्ता आहे. स्कायवॉक बद्दल पत्रव्यवहार ऑलरेडी झालेले जे आम्हाला माहिती आहे. आमचे माननीय जे आमदार साहेब आहेत त्यांनी ते पत्रव्यवहार ऑलरेडी केलेले आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगते, परवा जेव्हा प्रचार करत होतो तर माननीय आमदार साहेब स्वतः आलेले या स्टेशनच्या एरियात आणि काही दुकानवाल्यांबरोबर ही वाटचाल झाली, ही गाठ झाली, याच्याबद्दल विषय झाला आणि तेव्हा यांनी आमदार साहेबांनी स्वतः हा विषय त्या दुकानदारांना सांगितलेला आहे. सो कसं आहे, ते प्रोसिजर चालू आहे, थोडंसं वेळ तर जाणार. आणि आता इथे तुम्हाला माहिती आहे इथे प्रशासक बसलेलं एवढे दिवस आणि आता लगेच आपला गुडलक आहे की निवडणूक लागलेली आहे. तर मी फक्त हेच बोलेन की भाजपाचा मेयर बसल्यावर ह्या सगळ्या गोष्टी होणार. आणि जे तुम्ही बोलले 40 मिनिटं फ्रॉम बोरिवली टू विरार, हे परफेक्ट आहे. अँड फ्रॉम विरार स्टेशन टू पुढे 1 तास, कारण राईट फ्रॉम स्टेशन टू जवळजवळ SK डेअरी किंवा मानसी मल्लिका हा जो एरिया आहे तिथपर्यंतच पोहोचायला आपल्याला हाफ अवर जातो. पुढे ते 10 मिनिटात पोहोचतात, 10-15 मिनिटात. पण हा एरिया जो आहे तो एकदम कंजेस्टेड झोन झालेला आहे आणि यामध्ये व्हेकलसाठी किंवा म्हणजे अजिबात काहीच जागा नाहीये आणि खूप चालायला पण लोकांना जागा नाहीये. वयस्कर मोठा प्रश्न आरक्षणाचा देखील आहे. हा, जे आरक्षण आहेत त्या आरक्षणाची भूखंड आता ताब्यात नाहीत वसई विरार शहर महानगरपालिकेच्या, त्याच्यामुळे खूप मोठा त्रास होतो. बरोबर. तर भारतीय जनता पार्टी ह्याच्यावरती काय भूमिका देण्यात आली? कसं आहे माहिती का, टाउन प्लॅनिंग एक डिपार्टमेंट असतं महानगरपालिकेत. टाउन प्लॅनिंग जेव्हा महानगरपालिका येते ना तर महानगरपालिकाच्या म्हणजे त्यांच्या कॉम्प्लायन्समध्ये किंवा त्यांच्या प्लॅनिंगमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी एक प्रोव्हिजन असतं. ते प्रोव्हिजनचं इम्प्लिमेंटेशन नाही झालं की अशी परिस्थिती होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो मॅडम, ज्या वेळेला सिडको इथून गेली तेव्हा सिडकोने एक आराखडा वसई विरार महानगरपालिकेला दिला होता. असं म्हटलं जातंय की तो आराखडा जर व्यवस्थित केला असता तर आज ह्या शहराची ही बकाल अवस्था झाली नसती. पूर्ण नक्षा वेगळा असता भाऊ, असं आहे, पूर्ण नक्षा वेगळा असता. कारण आता संपूर्ण प्लॅन हा डिस्टर्ब झालेला आहे. बरोबर आहे. जिथे उड्डाण पूल व्हायला पाहिजे होते तिथे झाले नाही. बरोबर आहे. जिथे रस्ता जायला पाहिजे होते, जिथे डीपी रस्ते जायला पाहिजे होते तिथे गेलेले नाही. तिथे बिल्डिंग झाली आहे, काय काय झालंय, असं झालंय. आरक्षणच्या एरियामध्ये काही दुसरं झालंय, असं झालंय. लोकांना काय हवं? तुम्ही आता जेव्हा लोकांना बदल हवाय, लोकांना बेसिक सुख सोयी हवायत, लोकांना रोजच्या रोज दिनचर्यामध्ये ज्या अडचण होतात, नॉर्मल स्टेशन टू जायचंय पुढे किती अडचण आहे, 5 मिनिटाचा रस्ता आहे, जरा पुढे पेट्रोल पंप पर्यंत जायचं असेल तर लोकांना त्या बेसिक अम्युनिटीज हव्यात. लोक कंटाळलेली आहेत, बेसिक अम्युनिटीसाठी लोक कंटाळलेली आहेत. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीने करिश्मा केला, आता तर लखपती योजना आणलेली आहे. या लखपती योजनेचा कसा प्रचार करते? कसं आहे, मी म्हणूनच मगाशी बोलली, आज का भारत है ये लोकांना कळून चुकलेलं आहे, बदल होणार आहे असं माझं म्हणणं. कॉन्फिडंट आहे तुम्हाला? कॉन्फिडंट आहे. किती मतांनी निवडून याल काय वाटतं तुम्हाला? समय बताएगा. अजून काय तसं नाही. परत तुम्हाला इंटरव्ह्यू देणार मी. कारण भारतीय जनता पार्टी एक असा पक्ष आहे की जो पन्ना प्रमुख आणि बूथ प्रमुखावरती जास्त लक्ष केंद्रित करतो. हे पन्ना प्रमुख आणि हे बूथ प्रमुख हे वर्षाच्या 12 महिने भारतीय जनता पार्टी या पक्षासाठी काम करतात, लोकांसाठी धावतात. तो एक चांगला एक फॅक्टर तुमच्याकडे आहे. बरोबर. निवडून आल्यावरती काय करावं? तेच मी तुम्हाला मगाशी बोलली की जे इरेग्युलरिटीज झालेत ना, कसं आहे, नो एंट्री आहे, नो एंट्रीमध्ये खूपशा गाड्या घुसलेल्या आहेत, मग ट्रॅफिक जाम झालंय. मग तुम्हाला ते रस्ता मोकळा करण्यासाठी त्या ज्या नो एंट्रीवाल्या गाड्या आहेत त्यांना बाहेर काढणं, मोकळा करून देणं आणि मग एक लाईन बनवणं हे गरजेचं आहे.
मग ते इरेग्युलॅरिटी जोपर्यंत जात नाहीत, लोकांच्या मूलभूत सुविधा त्यांना मिळत नाहीत, त्यांना त्यांच्या हक्काबद्दल जाणीव होत नाही. असं आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 5 मध्ये आपल्याला तगडी लढत पाहायला मिळते, परंतु लोकांना आता बदल हवाय असं म्हणणं दर्शना त्रिपाठी मॅडम यांचं आहे. त्या पेशाने वकील आहेत, कोर्टात त्यांनी लढाई लढलेली आहे. प्रथमच ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. वसई विरार शहर महानगरपालिकेची ही पहिली निवडणूक असेल जी 11 वर्षानंतर लागलेली आहे. वसई विरार शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तर आपल्याला 16 तारखेला मिळणार आहे. 15 तारखेला मतदान आहे. जास्त प्रमाणात घराच्या बाहेर पडा, मतदान करा, लोकशाहीचा हक्क बजवा आणि सुशिक्षित, प्रामाणिक जे नगरसेवक तुमचं काम करतील अशाच उमेदवारांना निवडून द्या. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार. धन्यवाद. नमस्कार.